होणार असतील तर मग वंचित समुदायाने नेते म्हणून कोणाला बघायचं? कारण वंचित समुदाय या पक्षाचा त्या पक्षाचा म्हणून तुमच्याकडे बघत नाही, तुम्ही सगळे वंचितांमधून आलेलात म्हणून तुमच्याकडे कौतुकाने बघत असतो. हाकेजी, एवढा प्रसन्नजी, तुम्ही अतिशय मार्मिक आणि अतिशय छान असा प्रश्न इथं मला विचारलेला आहे. खरं तर वंचित समूहामधून आलेल्या लोकप्रतिनिधींनी किमान, आता मी तर लोकप्रतिनिधी नाही, पण लोकप्रतिनिधींनी किमान एक त्यांची एक अंडरलाईन, एक बेसिक लाईन, बरोबर, आपण शोषित आणि वंचित समूहातून पुढे आलेलो आहोत, ही एक, ते कुठल्याही पक्षातले असू शकतात, कुठल्याही विचारधारेमध्ये असू शकतात, पण आपण शोषित समूहाचे प्रतिनिधित्व करत आहोत. किमान जरी आपण शोषिताचे आहोत म्हणून असं कुणाला मान्य नसेल, पण त्यांनी एक अंडरलाईन स्वतःच्या मनामध्ये बाळगायला हवी की आपले जरी वैचारिक मतभेद असले तरी आपण शोषित आहोत, तरी आपण वंचित आहोत. आपण एकमेकाला जरी आतमध्ये आपल्या पक्षाच्या अजेंड्यामुळं आपल्याला काही बोलावं लागलं असलं तरी, बाहेर आलो तरी किमान आपण एकत्र चहा पिला पाहिजे, एकत्र बसलं पाहिजे, बोललं पाहिजे. ही भूमिका खरं तर तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाशी मी सहमत आहे. पण आता याच्या पलीकडे जाऊन माझं पण एक मत वेगळं आहे. आता या कालच्या घटनेमध्ये माझं म्हणणं असं आहे की एक 2 दिवसापूर्वी आम्ही एक बातमी बघितली. खरं तर इथं जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ठिकाणी जर दुसरं कोणी असतं आणि जर ही घटना घडली असती तर मी निश्चित, ज्यांनी कोणी हा गुन्हा घडवलाय त्याच्यावरती मी निश्चित त्यांच्यावरती टीका केली असती, त्यांना मी शिक्षा झाली पाहिजे असं म्हटलं असतं. पण मला वाटतंय 2 दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड साहेब ज्या विधानसभेचं जी पवित्र सभा म्हटली जाते, एवढ्या वर्षाचा त्यांना संविधानिक अनुभव, संविधानिक म्हणण्यापेक्षा आपल्या संसदीय कामकाजाचा अनुभव आहे, मंत्रिपदावर राहिलेले आहेत, ते एकटेच आतमधून खूप मोठमोठ्यानं घोषणा देत बाहेर आले कॅमेऱ्याकडे. मग मला सांगा, ते म्हणतात मी काय मंगळसूत्र चोर म्हणत होतो, मग हे काय मंगळसूत्र चोर आहेत का? पण मग ते का म्हणले तिथं मंगळसूत्र चोराचा, या मंगळसूत्र चोराचा, मंगळसूत्र चोराचा, त्यांना कुणाला म्हणायचं होतं मग नक्की? मला असं वाटतंय, हे बघा, पहिल्या पिढ्या होत्या की जिथं एथिक्स पाळलं जायचं, जिथं मूल्य पाळली जायची. पण आताची नवीन मुलं आहेत, नवीन नेतृत्व करणारी माणसं आहेत, त्यांना राग येऊ शकतो. मी त्या रागाचं समर्थन नाही करत किंवा मी गोपीचंद पडळकरांचं पण समर्थन नाही करत, पण मला वाटतंय ज्याला अनुभव आहे संसदीय कामकाजाचा त्या माणसानं असं चिथावणीखोर काहीतरी वक्तव्य करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर अजिबात पटलेलं नाही. मग आता त्याची रिॲक्शन आहे, मग ती रिॲक्शन कशा स्वरूपात आली त्या रिॲक्शन तुमच्या बोलण्याचा अर्धा भाग सहमत होण्यासारखा आहे, पण पुन्हा रिॲक्शनला प्रति रिॲक्शन हा मुद्दा करायचा म्हटला ना तर त्याला सुद्धा एक उत्तर असं आहे, काय तुम्हाला रिॲक्शन प्रति रिॲक्शन करायची ती करा, विधिमंडळात करू नका आणि मुळात ती कुठेच करू नका. कारण तुम्ही म्हणजे नेते मंडळी जेव्हा वागतात, हाके तुम्हाला पण मी नेता म्हणून बघतोय, तेव्हा सोशल मीडियावरती तुमचे कार्यकर्ते, समर्थक आणि सगळे बगल बच्चे जो काही हैदोस घालतात ती भाषा सहन होण्याच्या पलीकडे ते ट्रोलिंग आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. मी आता आपल्या दोन्ही पत्रकार मित्रांकडे जातो. माइंड